हा, प्रॅक्टिस सेट 6.1 सेकंड एक्झाम्पल पुन्हा एकदा पहा. इफ tan थिटा इज इक्वल टू 3/4 then find the values of sec theta and cos theta. ओके, तर याच्यासाठी आता आयडेंटिटी कोणती यूज करायची आहे पहा. tan थिटा असलेली आणि याच्यातले एखादं असलेली म्हणजे tan थिटा आणि sec थिटा यांचा समावेश असणारी आपल्याला आयडेंटिटी झालेली आहे. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. पहा झालेली आयडेंटिटी आहे. 1 + tan स्क्वेअर थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. sec स्क्वेअर थिटा. तर या आयडेंटिटीचा आपल्याला आता इथे यूज करायचा आहे. पहा आता, आता आपल्याला इथे व्हॅल्यू कोणती दिलेली आहे tan थिटाची. इथे tan थिटाची आपण व्हॅल्यू ठेवू शकतो. त्याच्यामुळे इथे therefore 1 + tan थिटाची व्हॅल्यू आहे 3/4. 3/4 त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. आता इथे स्क्वेअर करूया आपण. therefore 1 + 3 चा स्क्वेअर 9 अपॉन 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. sec स्क्वेअर थिटा. आता आपल्याला 9/16 जे आहे ते त्या साईडला घ्यायचे आहे. साइन चेंज होईल. सॉरी, आपल्याला इथे सम करायचे आहे, तिकडे घ्यायची काही गरज नाही. जस्ट मिनिट. आपण जर इथे सम केली तर कशी येणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. 1 × 16 होणार प्लस 9 × 1 9 अपॉन 16 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. sec स्क्वेअर थिटा. ओके, आता इथे पहा therefore sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16 + 9 25 अपॉन 16. आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत. टेकिंग स्क्वेअर रूट्स बोथ दी साइड्स. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार पहा. स्क्वेअर रूट घेतली तर आपल्याला काय स्टेप मिळेल. नेक्स्ट स्टेप ती पहा. स्क्वेअर रूट घ्यायचा आहे तर इथे sec स्क्वेअर थिटा इथे आपल्याला मिळणार sec थिटा. म्हणजे sec थिटा इज इक्वल टू 25 चं स्क्वेअर रूट आहे 5 अपॉन 16 चं स्क्वेअर रूट 4. 16 चं स्क्वेअर रूट 4. आणि इथे आपल्याला ही पहिली व्हॅल्यू मिळालेली आहे sec थिटाची. पहिली व्हॅल्यू मिळालेली आहे sec थिटाची. तर ही मी बॉक्स मध्ये ठेवतो इथे. ओके, आता आपल्याला काय शोधायचं आहे पहा. तर cos थिटा शोधायचं आहे. इथे काय करायचं आहे. cos थिटा. तर cos थिटा जर शोधायचं असेल तर ते कसं शोधायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल हे लक्षात यायला पाहिजे. आता sec थिटा आणि cos थिटा, sec थिटा आणि cos थिटा हे एकमेकांचे इन्व्हर्स असतात. आणि इन्व्हर्स असल्यामुळं आपल्याला घेताना इथे cos थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा. इन्व्हर्स असतात त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आहे, हा झालेला आहे sec
थिटा. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहेत. व्हॅल्यू म्हणजे सेक थिटाची. इथे 1 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू आहे 5/4. 5/4. आता हे इथे डिवाइड आहेत, तर आपल्याला इथे इंटू करायचे आहेत. 4/5 होतील. 4/5 आणि आपल्याला इथे आन्सर मिळेल 4/5. तर ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला कॉस थिटाची. कॉस थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर आपल्याला हे अशा टाईपने ते सोडवता आलं पाहिजे. फॉर्म्युले कसे यूज केलेले आहेत ते पहा. तर इथे आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली. हा, तर हे सोडवताना इथे आपल्याला कोणती आयडेंटिटी यूज करायची आहे किंवा कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि लास्टला आन्सर कलेक्ट करायचे आहेत. इथे आन्सर कलेक्ट करायचे आहेत, म्हणजे एकत्र लिहायचे आहेत आपल्याला इथे आन्सर. आपल्याला पहिली किंमत सेक थिटाची आपण काढलेली आहे. सेक थिटा इज इक्वल टू 5/4 and cos theta is equal to 4/5. ओके. हा, एक्झाम्पल परत एकदा पहा. If cot theta is equal to 40/9, find the values of cosec theta and sin theta. Cosec theta and sin theta. हा, तर आता हे एक्झाम्पल सोडवताना आपण सांगितल्या पद्धतीनं 1 + cot² थिटा इज इक्वल टू cosec² थिटा, तर ही आयडेंटिटी यूज करून सुद्धा आपल्याला सोडवता येतं. त्याच्यामध्ये कॉट थिटाची व्हॅल्यू ठेवायची, कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची आणि त्याला इन्व्हर्स केलं की साइन थिटाची व्हॅल्यू मिळते. पण आपल्याला सेकंड मेथड जी आहे डायग्रामच्या सहाय्याने कसं सोडवायचं आहे तर तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण एक ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे. काय करायचं आहे? ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे. तर आपण कोणता एक ट्रायंगल घ्यायचा आहे. आपण इथे ट्रायंगल घेऊ. जस्ट अ मिनिट. असं एक ट्रायंगल घ्यायचं आहे. याला आपण कोणतंही नेम द्यायचं आहे. समजा आपण याला नेम देऊ PQR. हा राईट अँगल ट्रायंगल आहे PQR. तर हा 90 डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं आहे कन्सिडर ट्रायंगल PQR as shown in figure. Consider triangle PQR as shown in figure. As shown in figure. आता याच्यामध्ये अँगल Q जो आहे तर तो आपण 90 डिग्री घेतलेला आहे. अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल R इज इक्वल टू थिटा घ्यायचा आहे आपल्याला. हा थिटा घेऊ. ओके. त्याच्यानंतर पहा
आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथे त्यांनी दिलेली व्हॅल्यू आहे ती काय आहे, कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे पहा. कॉट थिटा इज इक्वल टू 40/9, तर ही दिलेलं आहे. आणि फ्रॉम डायग्राम आपल्याला कसं लिहिता येईल पहा, तर हे गिवन, तर याला आपण नंबर 1 देऊ. आणि डायग्राम वरून आपल्याला काय लिहिता येईल, कॉट थिटाची व्हॅल्यू, कॉट थिटा फ्रॉम डायग्राम, कॉट थिटा, कॉट थिटा कशी व्हॅल्यू आपण घेतो, कॉट थिटा, कॉट थिटा घ्यायची झाली तर ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड, ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड, ए अपॉन ओ लक्षात घ्या, बरोबर. हा, मग इथे येणार क्यू आर अपॉन पी क्यू, क्यू आर अपॉन पी क्यू, तर याला नंबर दिला. आता फ्रॉम 1 and 2 पहा, फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय लिहिता येईल, फ्रॉम 1 and 2 इथे कॉट थिटा आहे, हे पहा इथे कॉट थिटा आहे, इथे पण कॉट थिटा आहे. लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, राईट हँड साइड इक्वल घेऊ शकतो, म्हणजेच क्यू आर अपॉन पी क्यू, हे क्यू आर अपॉन पी क्यू, क्यू आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू 40/9, 40/9. आता इथे आपण कॉमन मल्टिपल घ्यायचं आहे. काय करायचं आहे, कॉमन मल्टिपल आपल्याला घ्यायचं आहे. कॉमन मल्टिपल आपण इथे के घ्यायचं आहे बघा, याच्या आधारे आपल्याला ते घ्यायचं आहे. याच्या आधारे आपल्याला कॉमन मल्टिपल इथे घ्यायचं आहे. कॉमन मल्टिपल आपण इथे के घेऊ. लेट कॉमन मल्टिपल बी बी के, के घेतला आपण कॉमन मल्टिपल, तर क्यू आर साइड आपण 40k घेऊ शकतो. क्यू आर साइड काय होणार आहे, 40k. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू, के नी मल्टिप्लाय करायचं आहे 40k अँड पी क्यू इथे आहे पहा, पी क्यू याला के नी इथे मल्टिप्लाय करायचे आहेत, लक्षात ठेवा. पी क्यू ची लेंथ जी आहे ती 9k मिळेल. पी क्यू इज इक्वल टू 9k. आता तुम्ही डायग्राम मध्ये बघा, डायग्राम मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की इथे आपल्याला क्यू आर जी आहे ती 40k आहे, 40k, आणि पी क्यू जी आहे ती 9k आहे. तर याच्या आधारे आपण पी आर ची व्हॅल्यू काढायची आहे. पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. आता पहा, बाय पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम, हा पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर घेतोय मी इथे, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आता आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. पी आर ची व्हॅल्यू पहा आपल्याला शोधायची आहे, इक्वल टू पी क्यू ची व्हॅल्यू पहा 9k आहे, 9k स्क्वेअर प्लस क्यू आर ची व्हॅल्यू आहे 40k, 40k स्क्वेअर. ओके, हा 9 चा स्क्वेअर 81k स्क्वेअर प्लस इथे 40k चा स्क्वेअर इंटू के स्क्वेअर घ्यायचे.
म्हणजे तिथे इतके मिळाले. आता आपल्याला याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. देअरफॉर PR इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स. तर याचं स्क्वेअर रूट 41 आणि के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट के. म्हणजे PR ची व्हॅल्यू आपल्याला इथे 41K मिळालेली आहे, 41K मिळालेली आहे. ओके. तर त्याच्या आधारे आपल्याला आता रेशो लिहायचे आहेत. कोसेक थिटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. इथे पहा आता, कोसेक थिटा, कोसेक थिटा, देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू, कोसेक थिटा आपण कसं घेतो पहा, तर हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड, हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड, हे आपल्या माहितीसाठी मी लिहिलेलं आहे, H अपॉन O. हायपोटेन्यूज काय आहे, PR अपॉन PQ. ओके. म्हणजे तिथे आता काय येणार पहा, PR ची व्हॅल्यू आहे 41K लेंथ आहे आणि PQ ची व्हॅल्यू आहे 9K. के कॅन्सल झाले तर आपल्याला इथे मिळणार आहे 41 अपॉन 9. ही कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळाली, कोसेक थिटा. अशा पद्धतीने आपण कोसेक थिटाची जी व्हॅल्यू काढली तर आपल्याला त्याच पद्धतीनं याची राहिलेली व्हॅल्यू साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. आता साइन थिटाची, साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा डायग्राम वरून पहा, PQ अपॉन PR येणार आहे, म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, PQ अपॉन PR. PQ ची व्हॅल्यू काय आहे पहा, PQ ची व्हॅल्यू 9K आहे अपॉन PR ची व्हॅल्यू आहे 41K. इथे के कॅन्सल होतील, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 9 अपॉन 41. तर हे अशा टाईपने आपल्याला सोडवायचं आहे. तर ही आपण सेकंड मेथड यूज केलेली आहे, डायग्रामच्या साहाय्याने आपण इथे व्हॅल्यू काढलेली आहे. या मेथडचा फायदा एवढ्यासाठी होतो की इथे किती रेशो, रिमेनिंग ऑल रेशिओज फाइंड आउट करायचे असतील तर या मेथडने ते एक्झाम्पल सोडवायला आपल्याला सोपं जातं. ओके. आज आपली वेळ इथे संपलेली आहे, आपण इथे थांबूया.